वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग स्टार्टिंग विथ अ न्यू डे. तर मागच्या ब्लॉगमध्ये काय काय झालं होतं ह्याचा छोटासा रिकॅप व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. एन्जॉय केलं आपण. बहुत सुंदर लोकेशन. एसी बड़ा वाला नहीं है इधर. ये कितना 6 डजन का पेटी है. कितने का ये 3000. 3000 का पेटी. अरे बाप रे, बहुत महंगा है. मम्मा तेरे को सो आता आपण आहोत गणपतीपुळे रत्नागिरीमध्ये. सो इकडे मेन शॉपिंग तर आपण मँगोजच करणार आहोत. तर आपण व्हरायटी ऑफ मँगोज इथून शॉप करायला आलेलो आहोत. तर ह्या ब्लॉगमध्ये काय काय इंटरेस्टिंग असणार आहे त्याचा एक प्रीकॅप व्हिडिओ मी तुमचं शेअर करत आहे. जर तुम्हाला हाही ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा अँड प्लीज डू कमेंट अस. कितने का ये 3000 का. बनलेला आहे त्याला पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्ष. लोकांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेरफटका मारू. गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. तर इथे ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकातील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफ साईज मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन येथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. तर राईट साईडला जिथे आपण चाललेलो आहोत ते आहे तिकीट काउंटर आणि त्याच्याच बाजूला जी प्रतिमा आपण बघतो ती आहे निवांत बसलेल्या कोकणी माणसाची. निवांत काय बसून राहिलाय, चल फिरूया, कोकण बघायचं आहे ना. तर चला आता या ब्लॉगद्वारे मी तुम्हाला पूर्ण कोकण दाखवते. तर या संग्रहालयात सर्वात अगोदर आपल्याला गाय वासरूची प्रतिमा बघायला भेटते व इथे गावचा मामा आणि कोकणी कोळीणबाई आपलं स्वागत करते. फोटो काढायचा. तर संग्रहालयाची एंट्री तर तुम्ही बघितलीच. राईट हँड साईडला प्रवेशद्वार आहे जिथे 2 गाईड्स उभ्या आहेत आपल्याला घेऊन जाण्यासाठी. तर चला आता आपण कोकण फिरूया. तुम्ही तयार आहात ना. या परिसरामध्ये मुद्दाम काही दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि रिसर्च सेंटर आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही इथे काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. तील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. आम्ही इथे एक बोर्ड लावलाय. तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार तो बोर्ड एक्झिट करताना पाहू शकता. हा पिंपळपार आहे पण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळपार असे म्हणतात कारण याच्या भोवती दगडी कट्टा बांधलेला आहे. त्याला पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे. हा शिलालेख आहे. शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधवी यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली.
चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे. कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाजरचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून या. हे बघ ॲनिमल्स बघ. हे बघ परस. हे बघ डिअर. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. या कोकण प्रदेशालाच परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलेला आहे याला पाकाडी असे म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाकाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. याच पाकाडीने आपण प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इकडे मसाले बाग तयार केले. मसाल्यांची झाडे लावली छोटी छोटी. इथून जाऊन पलीकडून बाहेर यायचं, इथून वरती जायचं. बोर्ड लावले झाडाच्या बाजूला. मसाला स्पाइसेस आपल्याला कळणार कसं खूप नाव लावले. वनवासी. ओ हे बघ फोटो काढायचं इथे. वाव. हे बघ टायगर. हे बघ फ्लेमिंगोज पण आहेत बघ बेटा. रेखंड कुठे आहे रे? हे सगळं पिल्लूला दिलं आहे. हा आपण सगळं पिल्लूला आपण दिलेलं आहे. दालचिनी. अंबे हळद. चप्पल ये ले हमेशा मुझे बोलता है ना अंबे हळद लाव तिला लागलं. कढीपत्ता. देसी कढीपत्ता. तमालपत्र. तमालपत्र तर आपण एकदा ह्यांच्याकडे गेलेलो ना. हा मिरी. हे ते केक. काय मिरी. मिरी मग सगळं मसाला. इकडून जायचं, इकडे खाली यायचं. इथूनच यायचं इकडे खाली. अरे ते बघ म्हणून पीक चालवलंय. हा तो बघ डॉगी आहे. त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्ये केला जातो. इकडे महाडीवाला दाखवलाय ताडी माडी काढणारा. I don't ask. ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्रित येत असत
गावात 2 व्यक्तींची भांडणे झाली ते सगळा गाव इथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यासमोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जसे पाकाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे इत्यादी कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक देवळात जातात, देवाचं दर्शन घेतात. कोकणी माणसं सुद्धा देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण ज्यावेळेला आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचे नाते इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणे असते. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असं समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत स्थान होतं. पण कोकणी माणसं वड पिंपळांची पूजा करतो. म्हणजे आपण निसर्गपूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. मातीचे ताशे आहेत. या ताशांचा खालील भाग मातीचाच बनवलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणं जर कसबी असतील तर त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी यांचा वापर धार्मिक कार्यात व संदेश वहनासाठी केला जात असे. हा चव्हाट्या देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळेस गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे विरगळ दाखवलंय, वीर लोकांचे प्रतीकचिन्ह. हा ते डायबिटीससाठी. इथे कडक लक्ष्मी दाखवले. पोतराज लोक असतात ती स्वतःला चापकाने मारून घेतात. त्यांना कडक लक्ष्मी असे म्हणतात. खाली बघा पाणी. ते पाट्याचं हा कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन लोक समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोलवर मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात. तरी हे लोक कुशला त्यांनी होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अँड प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड ऑल्सो शेअर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तर हा प्रवास आपला असाच ब्लॉग थ्रू चालू राहणार आहे. नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत तुम्ही असेच आमचे ब्लॉग शेअर करत राहा आणि पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि हे काही फोटोज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते ज्याची माहिती मी ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये दिलेली आहे. तर चला, स्वस्त खा, मस्त राहा. बाय, टेक केअर. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.